राजीव गांधी प्राणी संग्रहालयातील 16 चितळांच्या मृत्यू प्रकरणी उद्यान अधीक्षक प्राणी संग्रहालय संचालकांना कारणे दाखवा नोटीस, 3 ते 4 दिवसात खुलासा अहवाल सादर करण्याच्या सूचना। धुळे जिल्ह्यात खरीप हंगामातील कपाशीची लागवड घटली। कापसाला अपेक्षित दर न मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी। जिल्ह्यात 1,80,000 हेक्टरवर कपाशीची लागवड। नंदुरबारमधील 500 पेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या ठिबक सिंचन योजनेचं अनुदान रखडलं। प्रशासनाकडून कोणतीही माहिती मिळत नसल्याने शेतकऱ्यांसमोर मोठी समस्या। धडगाव तालुक्यातील तेलखेडी प्राथमिक आरोग्य केंद्रात एकच रुग्णवाहिका, रुग्णांची ने-आण करण्यासाठी मोठी कसरत। धुळ्यात पावसानं हजेरी लावल्यानं शेतीच्या कामांना वेग, खुरपणीच्या कामांमुळे महिला मजुरांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध। तुळजापुरात 10 दिवस तुळजाभवानीचं दर्शन बंद। 1 ते 10 ऑगस्टपर्यंत मंदिरातील सिंहासन गाभाऱ्यात जीर्णोद्धाराचं काम चालणार, त्यामुळे दर्शन बंद, मात्र धार्मिक विधी नेहमीप्रमाणे सुरू राहतील। नंदुरबार जिल्ह्यात जनावरांमध्ये लंपीचा प्रादुर्भाव आढळला। पशुसंवर्धन विभागाकडून लसीकरण सुरू। लंपीचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी खबरदारी।